नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, महाजेनको अंतर्गत जे आहे केमिस्ट या पदांसाठी विविध पदांची सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तर आता त्याच पदांसाठी थोडक्यामध्ये एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जे की जाहीर करण्यात आलेलं आहे महाजेनको अंतर्गत। तर हे नोटिफिकेशन्स आपण जे आहे 2 दिवसापूर्वीच आपण टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं होतं। तर बरेच विद्यार्थी या नोटिफिकेशन संदर्भात संभ्रमित होते। तर ते जे आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही विश्लेषणासोबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासोबत जे परीक्षा आहे ते कधीपर्यंत होऊ शकेल, परीक्षेचे जे टेंटेटिव्ह डेट्स आहेत ते कोणते असणार असतील या संदर्भात देखील आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासोबतच तुम्हाला जर परिपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल जेणेकरून तुम्हाला केमिस्ट या पदासाठीची जी गाठणी आहे ती तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ हा काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पाहू शकता हे परिपत्रक जे आहे जे की 16 एप्रिलला देण्यात आलेलं आहे, जे की यामध्ये म्हटलेलं आहे सब्जेक्ट सिलेबस फॉर ऑनलाईन टेस्ट फॉर द व्हेरियस पोस्ट ऑफ केमिस्ट कॅडर। तर केमिस्ट कॅडरसाठीचे स्पेशली जे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे त्या संदर्भाचं आहे। तर यांची जाहिरात जी आहे थोडक्यामध्ये फेब्रुवारीमध्ये देण्यात आलेली होती, जे की विविध पदांसाठी आहे, ज्यामध्ये जे पद जर पाहिलं आपण जे काय ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, डेप्युटी केमिस्ट, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट आणि ज्युनियर केमिस्ट या पदासाठी। तर आता या ठिकाणी पाहू शकता जे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स अँड प्रोफेशनल नॉलेज सिलेबस फॉर अबव पोस्ट। तर या सर्व पोस्टसाठी जे आहे त्यांनी जी मार्क सिस्टीम आहे किंवा जी तुमचं परीक्षा पद्धती आहे ती यांनी टेकण्यात दिलेली आहे। तर यामध्ये जे आहे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे जे तुमचे टेक्निकल किंवा केमिस्ट स्पेशलिस्ट जे प्रश्न संख्या असणारी आहे, जे की 60 प्रश्न असतील 120 गुणांसाठी। जसं की मी तुम्हाला यापूर्वी जे काही आपलं नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस जे आहे आपण 2 दिवसामध्ये तुम्हाला जे मार्क सिस्टीम दिली होती 100% त्याच प्रकारची मार्क सिस्टीम या एक्झाममध्ये आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला केमिस्टचा स्पेशली क्रॅश कोर्स घेतला असेल त्यांनी जे आहे फक्त आपल्या क्रॅश कोर्सच्या आधारावर तुम्ही अभ्यास करून तुम्ही पुढे चला, कारण का आपण जो तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला सुरुवातीपासून दिलेलं आहे ते 100% एक्झॅक्टली तेच खरं टू खरं उतरलेलं आहे। त्यामुळे आता कोणताही काही बदल वगैरे केलेला नाही आहे, सेम टू सेम बदल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता जे मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स आहेत सेम 10 क्वेश्चन आहेत, इंग्लिशचे 10 आहेत आणि रिजनिंग अप्टिट्यूडचे 20-20 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे थोडक्यात काय तर 60 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे आहेत आणि 60 प्रश्न हे टेक्निकलचे आहेत। फक्त यामध्ये गुणांची खालीवरी आहे, ज्यामध्ये टेक्निकलसाठी 60 प्रश्न हे 120 गुणांसाठी आहेत, तर नॉन टेक्निकलमध्ये 60 प्रश्न हे 60 गुणांसाठी विचारणी येणारे आहेत। म्हणजेच 120 + 60 म्हणजे की तुमची 120 गुणांसाठीची जी की परीक्षा होणारी आहे। आणि आपले जे टेस्ट आहे जे आपल्या क्रॅश कोर्स मधलं तुमचं स्टडी मटेरियल आहे ते देखील 120 गुणांची परिपूर्ण तुमची तयारी करून घेणार आहे। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी क्रॅश कोर्स घेतला नसेल आपला किंवा जे स्टडी मटेरियल आहे ते घेतलं नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व मिळून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची जी आहे थोडक्यात लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे। आणि यामध्ये पाहून घ्या ईच क्वेश्चन विल बी हॅव 5 आन्सर चॉईस, म्हणजे की या ठिकाणी 5 ऑप्शन्स असणार आहेत तुम्हाला, त्यामध्ये नो नेगेटिव्ह मार्किंग, याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग वगैरे काही राहणार नाही। त्यानंतर काय म्हटलंय की डिफिकल्टी लेवल ऑफ ॲप्टिट्यूड टेस्ट ॲज विल प्रोफेशनल नॉलेज विल व्हेरी अकॉर्डिंग द पोस्ट। म्हणजेच काय तर तुमच्या जे सिलेबस आहे किंवा तो तुमचा पोस्ट आहे त्या पोस्ट जे आहे ज्याच्या एज्युकेशन प्रोफेशनल नुसार जे आहे त्या क्वेश्चनचा लेवल असणारा असेल असं म्हटलेलं आहे। तर तुम्ही समजा ज्युनियर केमिस्टसाठी अप्लाय केला असेल तर ज्युनियर केमिस्टमध्ये जो ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास आहे तर क्वेश्चन देखील तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलच्याच पातळीचे तुम्हाला विचारले जाणारे असतील। तर आपण पुढे पाहू आता इन डेप्थ मध्ये जो संपूर्ण काही सिलेबस आहे की तो नेमकं कोणत्या प्रकारचा आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाजेनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीच्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या। त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। यामध्ये तुमच्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी असलेले सर्व अतिसंभाव्य प्रश्न, सन्स व नोट्स व टेक्निकल अभ्यासक्रम यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जो की परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार आहे। यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, तार्किक क्षमता, संख्यात्मक अभिव्यक्ती व त्यासोबतच टेक्निकल केमिस्ट्रीसाठी असलेले नोट्स व MCQ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत। तर यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPSचे अतिसंभाव्य प्रश्न संच संभाव्य मिळणार असेल। त्यासोबत जे ज्युनियर केमिस्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण इन्क्लूड केलेले आहे। त्यासोबत केमिस्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करून दिलेले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोठेच मिळणारे नाहीत। व त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही याचं वाचन केला, याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणतेही तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। सर्व टॉपिक यामध्ये सविस्तर नोट सोबत तुम्हाला ई-बुक मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। तर याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे। ज्या कोणी विद्यार्थ्यांना सर्व मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे। तर याचा जर तुम्ही अतिउत्तम पद्धतीने अभ्यास केला, सराव केला तर 100% येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता। तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। ज्या कोणी विद्यार्थ्यांनी आपला क्रॅश कोर्स घेतला असेल जो काही ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीचा आहे
आहे तर त्यांना तर हा 100% अभ्यासक्रम ऑलरेडी मिळालेलाच असेल, जे काही आपलं स्टडी मटेरियल आहे त्याद्वारे. तरी पण आपण तुम्हाला अजून एक वेळ सांगत आहोत, जो लास्ट इयरचा सिलेबस होता तोच या ठिकाणी सिलेबस आहे. कोणत्याही प्रकारचे चेंजेस वगैरे या ठिकाणी त्यांनी केलेले नाही आहेत. जे काही इतर पदांसाठीच आणि ज्युनियर केमिस्ट्रीसाठी फक्त ग्रॅज्युएशन लेवलची केमिस्ट्री तुम्हाला विचारली जाणारी आहे, ज्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हेच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि स्पेक्ट्रोस्कॉपी, न्यूक्लिअर केमिस्ट्री हे देखील पॉईंट्स त्यामध्ये आपण कव्हर करून तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी पाहून घ्या जे काही पोस्ट आणि सिलेबसचा रेशो आहे, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह केमिस्ट्रीसाठी काय म्हटलेलं आहे, 10% जो आहे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा केमिस्ट्री असणार असेल, त्यानंतर 90% हा पॉवर प्लांट केमिस्ट्री असणार असेल. त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट्रीसाठी 25% पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री आणि 75% जे आहे पॉवर प्लांट केमिस्ट्री असणार असेल. त्यानंतर जे काही डेप्युटी एक्स केमिस्टचं पद आहे त्यासाठी 50% पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री आणि 50% पॉवर प्लांट केमिस्ट्री असणार आहे. त्यानंतर असिस्टंट केमिस्ट्रीसाठी 75% जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री आणि 25% जे काही पॉवर प्लांट केमिस्ट्री आहे. आणि ज्युनियर केमिस्ट्रीसाठी 100% ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री असणार आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन अँड ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्रीचा सिलेबस जो आहे या ठिकाणी दिलेला आहे, आणि हा आपण आपल्या ई बुक्समध्ये जे काही थेरोटिकल पद्धतीची आपली ई बुक्स आहेत त्यामध्ये हा आपण संपूर्ण काही A to Z तुम्हाला त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. तर आपला क्रॅश कोर्स सध्या स्थितीमध्ये जो आपला 500 रुपयामध्ये आपण अवेलेबल करून देत आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये याची आपण प्राइस देखील वाढवू शकतो किंवा वाढणारी असतील. त्यामुळे ज्यांना कुणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. हे जे सर्व टॉपिक्स आहेत आपण तुम्हाला त्यामध्ये सर्व टॉपिक्स आपण इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामध्ये इन्व्हॉल्व केमिस्ट्री असो किंवा कोल केमिस्ट्री असो, त्यानंतर बॉयलर वॉटर केमिस्ट्री असो, हे सर्व टॉपिक्स तुम्हाला त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिलेलं आहे. जर तुम्हाला एकाच ठिकाणी 100% परफेक्ट तुमचा अभ्यासक्रम हा कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि सर्व काही मिळवून घ्या. आणि जर तुम्हाला या परीक्षा पद्धतीमध्ये सिलेबसमध्ये काही डाऊट वाटत असेल, काही तुमच्या मनात शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून तुम्ही तेथून देखील पर्सनली विचारू शकता. तर असा जो होता व्हिडिओ जो की यांनी आपल्याला अपडेटद्वारे दिलेला आहे. आणि याची एक्झाम संदर्भात तुम्हाला अपडेट माहिती द्यायला झालं तर याची एक्झाम जी आहे जी की साधारणतः मे महिन्याच्या 2nd किंवा 3rd वीकेंडमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुमच्याकडे वेळ हा येथून कमी असणारा असेल, त्यामुळे तुम्ही चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा. आणि 2nd किंवा 3rd वीकमध्ये याचं फिक्स जे की नियोजन आहे, एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही जे आहे तुमच्या तयारीनं लागून ठेवा, कारण का परीक्षा ही डायरेक्टली तुमचे ॲडमिट कार्ड देखील देऊ शकते. जर समजा परिपत्रक आपल्याला नाही मिळालं तर सडनली ही आपल्याला एक्झामचे डेट्स देखील देऊ शकतात, जे की आपल्याला एक्झामच्या 7 दिवस अगोदर आपल्याला फक्त ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळतात आणि त्या 7 दिवस अगोदर आपल्याला हे वेळापत्रक देखील देऊ शकतात. त्यामुळे ऑलरेडी यांचा सिलेबस वगैरे आपल्याकडे अवेलेबल होता, जे काही स्टडी मटेरियल वगैरे आहे ते देखील तुम्ही मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा, कारण का मे महिन्यामध्ये याचे एक्झाम होण्याचे 100% चान्सेस आहेत. तर अशी होती माहिती. जर माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे आपले काही ज्युनियर केमिस्ट्रीसाठी स्पेशली व्हिडिओ अवेलेबल आहे ते देखील तुम्ही पाहून कंप्लीट करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.